आज आपण बघूयात कर्नाटक स्टाईल तंबळी. तंबळी म्हणजे ताक आणि काकडीसोबत नारळ घालून तयार केलेलं खास उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यातलं पेय म्हणजे तंबळी. तर चला आपण ते बघूयात. तर आपण इथे एक मोठा बाउल भरून मी इथे दही घेतलेलं आहे. हे दह्याचं आपण ताक करून घेऊया. थोडंसं पाणी घालून त्याला पातळ करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ताकाचं प्रमाण करा. हे 1-1.5 पाव हे मी दही घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला अगदी घरातले बेसिक मसाले आपल्याला लागणार आहे. एक मोठी काकडी घेतलेली आहे. आपण काकडीची तंबळी करतो आहे. अर्धं ओलं नारळ घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर. 7-8 कढीपत्त्याची पानं, 2-3 लाल सुकी मिरची, 1 छोटा चमचा हिंग, 1 छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि तुम्हाला आवडत असेल तर साखरही घाला. मी घालणार आहे साखर. आता आपण पुढची स्टेप बघूया. नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी हे ओला नारळ घेतलेला आहे ना, त्याची साल काढून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही राहू द्या. काकडीची सुद्धा मी साल काढून घेतलेली आहे आणि आता हे आपण कोथिंबीर, नारळ आणि काकडी एकत्र थोडंसं अगदी पाणी घालून त्याची मऊसर अशी पेस्ट तयार करून घेऊयात. म्हणजे छान आपली मऊसूत अशी ताकाची तंबळी तयार होणार आहे. तर हे बघा, ही अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण याला लगेच फोडणी देऊया. अगदी झटपट होणारे आहे. हे आता याच्यामध्ये आपण मिक्स केलं आहे आणि आता हे पुन्हा आपण एकत्र करून घेऊया. आता हे मिश्रण आपण पातेल्यात घालून पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. रवीने त्याला 2-3 मिनटं घुसळून घेऊया, म्हणजे छान असं एकजीव होईल. आणि पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला, थोडंसं कमी जास्त तुम्हाला जसं आवडत असेल तसं. तर मी ह्याप्रमाणे हे पातळ ठेवलेलं आहे. तर आता आपण याला फोडणी देऊया. मी भांड्यामध्ये 2-3 चमचे तूप घातलेलं आहे. तुपाचीच फोडणी छान लागते आणि त्या तुपाला चांगलं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा धूर निघेपर्यंत गरम करून घेतलं म्हणजे ती फोडणी छान लागते. आणि तो धूर पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. नंतर मग आपल्याला त्यामध्ये फोडणीचं साहित्य घालायचं आहे. म्हणजे ही अशी गरमागरम फोडणी खमंग बसते आणि आपले जे काही पदार्थ असतात ना, ते अगदी सुंदर लागतात, खायला छान रुचकर लागतात. तर ही अशी आपली ताकाची काकडीची तंबळी अगदी झटपट तयार झालेली आहे. आता ही फोडणी आपली छान बसलेली आहे. ही गरमागरम आपण या मिश्रणावर घालूया. बघा किती झटपट रेसिपी आपली तयार झालेली आहे. आता वरून आपण इथे मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर साखर पण घातलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. पण दही थोडंसं आंबट असतं, त्यामुळे मी इथे थोडीशी साखर घातलेली आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, ही अशी आपली ताकाची आणि नारळाची तंबळी तयार झालेली आहे की नाही. ही अगदी सोपी रेसिपी. मैत्रिणींनो, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही ताकाची तंबळी करत असाल तर तुम्ही कशी करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी करण्याचा जरूर प्रयत्न करेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना, शेजारच्यांना रेसिपी किंवा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, स्वस्त रहा. गुड बाय.